नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांची कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। सीसीआयची कापूस खरेदी 50 लाख गाठीवर आहे मित्रांनो। खुल्या बाजारालाही आधार तेलंगणात सर्वाधिक खरेदी। भारतीय कापूस महामंडळाची म्हणजे सीसीआयची कापूस खरेदी वेगाने सुरू आहे। देशात सीसीआयने आतापर्यंत 50 लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे। त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे 12 लाख गाठींची खरेदी झाली असून सर्वाधिक 20 लाख गाठी खरेदी तेलंगणात झाली आहे, अशी माहिती सीसीआयच्या वतीने देण्यात आली आहे। सध्या बाजाराला येणाऱ्या जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे, त्यामुळे खुल्या बाजारातील दरालाही आधार मिळत आहे। देशात यंदा कापसी उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे। सीसीआयने यंदा 309 लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला आहे। यंदा उत्पादन कमी राहूनही घटलेली मागणी आणि आयातीमुळे कापसाचे दर दबावातच आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाच्या भावात नरमाई आहे। परिणामी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून कापूस विकायला लावत आहे। यंदा केंद्र सरकारने मध्यम लांबीच्या धाग्यासाठी कापसाची प्रति क्विंटल 7,710 रुपये तर लांब धाग्यासाठी कापसाची सरासरी 8,110 रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे। सरकारच्या धोरणाकडे लक्ष आहे मित्रांनो। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत आणि भारतातील भाव जास्त आहेत, त्यामुळे उद्योगांनी कापसाची आयात खुली करण्याची मागणी केली होती। त्यानुसार केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवरील शुल्क काढले। 1 जानेवारीपासून 11% शुल्क लागू होईल, मात्र हे आयात शुल्क कायमस्वरूपी काढावे अशी मागणी उद्योगांनी केली आहे। या मागणीवर केंद्र सरकारचा काय निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे। सरकारचा निर्णयाचा कापूस दरावर परिणाम होईल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।